नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहिती सत्रात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत. एक असा कायदा ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती असायलाच हवी, तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005. चला तर मग हा कायदा अगदी सोप्या, सरळ भाषेत समजून घेऊया. खरे, घरात होणारा हिंसाचार म्हणजे फक्त मारहाण नाही, हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. अनेकदा घरात होणारा त्रास ना, तो चार भिंतींच्या आतच राहतो, बाहेरच्या जगाला तो दिसतच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या न दिसणाऱ्या जखमांवर सुद्धा कायद्याचं मलम आहे. हा कायदा म्हणजे फक्त कागदाचा तुकडा नाहीये, तर पीडितांच्या हातात दिलेलं न्यायाचं एक खूप शक्तिशाली शस्त्र आहे. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. म्हणजे ह्या कायद्याची गरजच का पडली आणि ह्याचा मुख्य उद्देश तरी काय आहे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, आपल्या संविधानाने प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, बरोबर? हा कायदा त्याच हक्कांचं रक्षण करतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हा कायदा फक्त शिक्षा देण्यापुरता नाहीये. या कायद्याचा खरा उद्देश आहे पीडित व्यक्तीला घरात सुरक्षितपणे राहण्याचा हक्क देणं, तिला आर्थिक मदत मिळवून देणं. हा एक दिवाणी उपाय आहे, म्हणजे तात्काळ मदत मिळवण्याचा मार्ग आहे. आता हे बघा, हा कायदा असा एका रात्रीत तयार नाही झाला. यामागे अनेक वर्षांचा संघर्ष आहे, महिलांच्या हक्कांसाठी दिलेला लढा आहे. 2005 मध्ये संसदेने तो मंजूर केला आणि 2006 पासून तो संपूर्ण भारतात लागू झाला. तेव्हापासून आजपर्यंत हा कायदा महिलांसाठी एक महत्त्वाचं कायदेशीर कवच बनला आहे. याचा प्रवास पाहिल्यावर याचं महत्त्व आणखीनच जास्त जाणवतं. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं तर इंटरेस्टिंग भागाकडे. या कायद्यानुसार हिंसाचार म्हणजे नक्की काय? कारण याची व्याख्या खूपच व्यापक आहे आणि हे समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप गरजेचं आहे. कायद्याच्या भाषेत कलम 3 मध्ये म्हटलंय की कोणतीही अशी कृती किंवा अगदी कोणतीही गोष्ट न करणं ज्यामुळे पीडित व्यक्तीच्या आरोग्याला, सुरक्षिततेला किंवा जीवाला धोका निर्माण होतो, तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचार. म्हणजे फक्त मारहाणच नाही, तर मारण्याची धमकी देणं सुद्धा यात येतं. हा व्यापक अर्थच या कायद्याचा आत्मा आहे, जेणेकरून कुणीही न्यायापासून दूर राहणार नाही. आणि म्हणूनच बघा, या कायद्याने हिंसाचाराचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. शारीरिक छळ म्हणजे मारहाण वगैरे हे तर आहेच, पण त्यासोबत शाब्दिक आणि भावनिक छळ म्हणजे सतत टोमणे मारणं, अपमान करणं, हिणवणं. मग येतो लैंगिक छळ आणि हो, आर्थिक छळ सुद्धा, म्हणजे खर्चाला पैसे न देणं, स्त्रीधन काढून घेणं. हे सगळं कायद्याच्या नजरेत हिंसाचारच आहे. ठीक आहे, तर मग आता पुढचा प्रश्न की या कायद्याचं संरक्षण नक्की कोणाला मिळतं आणि कोणाविरुद्ध मिळतं? चला तेही पाहूया. तर पीडित व्यक्ती म्हणजे कोण? तर कोणतीही स्त्री जी कौटुंबिक नात्यामध्ये आहे किंवा होती, मग ती पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, अगदी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी स्त्री सुद्धा जर तिच्यावर हिंसाचार झाला असेल तर ती या कायद्याखाली मदत मागू शकते. आणि मदत कोणाविरुद्ध मागता येते? तर ज्या व्यक्तीने हिंसाचार केला आहे त्याच्याविरुद्ध. तो प्रौढ पुरुष असावा, तो पती असू शकतो किंवा लिव्ह इन पार्टनर. इतकंच नाही तर पतीच्या किंवा पार्टनरच्या नातेवाईकांविरुद्ध सुद्धा तक्रार करता येते. इथे कौटुंबिक नातेसंबंध हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ काय? तर अशा दोन व्यक्ती ज्या एकाच घरात म्हणजे सामायिक घरात राहतात किंवा पूर्वी कधीतरी राहत होत्या आणि त्यांचं नातं लग्नाचं, रक्ताचं किंवा दत्तक घेतलेलं असू शकतं. हे सामायिक घर म्हणजे तुमचं स्वतःचं असो किंवा भाड्याचं, त्याने काही फरक पडत नाही. चला, आता आपण कायद्याच्या व्याख्या वगैरे समजून घेतल्या. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मदत मिळवायची कशी? प्रत्यक्ष कारवाई कशी करायची? चला, ही प्रक्रिया आता आपण टप्प्याटप्प्याने पाहू. ही प्रक्रिया मुद्दाम सोपी ठेवली आहे. सगळ्यात आधी पीडित व्यक्ती पोलिसांकडे, संरक्षण अधिकाऱ्याकडे किंवा सेवाभावी संस्थेकडे जाऊ शकते. तिथे तक्रारीच्या आधारावर एक कौटुंबिक घटना अहवाल म्हणजेच DIR तयार केला जातो आणि मग हा अहवाल न्यायालयात सादर करून पुढील कारवाई सुरू होते. आणि यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पीडितेला मदत करण्यासाठी संरक्षण अधिकारी असतात, जे प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतात. आणि हेच या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. यात एक संपूर्ण सपोर्ट सिस्टम तयार केली आहे. अर्ज करण्यापासून ते कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत हे संरक्षण अधिकारी मदत करतात. इतकंच नाही तर सेवा पुरवणाऱ्या संस्था आणि मोफत कायदेशीर सल्लाही मिळतो. म्हणजे या लढाईत पीडित व्यक्ती एकटी नाहीये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
आता समजा प्रकरण न्यायालयात गेलं तर न्यायालय नक्की कोणत्या प्रकारचे आदेश देऊ शकतं, पीडित व्यक्तीला तात्काळ काय मदत मिळू शकते हे पाहूया. न्यायालय पीडितेच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी अनेक प्रकारचे आदेश देऊ शकतं, जसं की संरक्षण आदेश, निवासी आदेश, आर्थिक मदतीचा आदेश, मुलांच्या ताब्याचा आदेश आणि नुकसान भरपाईचा आदेश. चला, या प्रत्येक आदेशाचा अर्थ काय ते थोडक्यात समजून घेऊया. पहिला आहे संरक्षण आदेश किंवा प्रोटेक्शन ऑर्डर. नावाप्रमाणेच हा आदेश हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यापासून, संपर्क साधण्यापासून किंवा अगदी कामाच्या ठिकाणी येण्यापासून थेट थांबवतो. दुसरा आहे निवासी आदेश म्हणजे रेसिडेन्स ऑर्डर. हा खूप महत्वाचा आहे. या आदेशामुळे पीडित स्त्रीला त्याच सामायिक घरात राहण्याचा हक्क मिळतो. तिला घरातून बाहेर काढता येत नाही आणि घरातल्या तिच्या भागातूनही तिला बेदखल करता येत नाही. तिसरा आहे आर्थिक मदत आदेश किंवा मॉनिटरी रिलीफ. हिंसाचारामुळे जे काही नुकसान झालंय, म्हणजे उपचारांचा खर्च, नोकरी गेली असेल तर झालेलं नुकसान किंवा अगदी मुलांच्या पालनपोषणाचा आणि शिक्षणाचा खर्च, हे सगळं देण्याचा आदेश न्यायालय देऊ शकतं. पुढे आहे मुलांचा ताबा आदेश. अशा परिस्थितीत मुलांच्या सुरक्षितेचा विचार करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे न्यायालय मुलांचा तात्पुरता ताबा पीडित आईकडे देऊ शकतं, कारण मुलांचं हित हेच कायद्यासाठी सर्वोच्च आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, जरी हा दिवाणी म्हणजे सिव्हिल कायदा असला तरी जर कोर्टाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन झालं तर मात्र तो गुन्हा ठरतो आणि त्यासाठी 1 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दंड दोन्ही होऊ शकतं. म्हणजे कायदा फक्त आदेश देत नाही तर तो पाळला जाईल याचीही काळजी घेतो. तर आता या कायद्याची एकंदरीत चौकट आपल्या लक्षात आली आहे. हे सगळं जाणून घेतल्यावर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा की आपल्याला आपल्या हक्कांची आणि कायद्याने दिलेल्या संरक्षणाची खरंच जाणीव आहे का? कारण माहिती असणं, जागरूक असणं हीच सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे सविस्तर विवेचन ऐकल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आम्हाला आशा आहे की या माहितीमुळे आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल. लक्षात ठेवा, ज्ञान हीच सर्वात मोठी शक्ती आहे. ही इतकी महत्त्वाची माहिती फक्त आपल्यापुरती मर्यादित न ठेवता ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी या सादरीकरणाला नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.